महाराष्ट्र बंद. सकल मराठा समाज 14 फेब्रुवारीला मैदानात. जरांगेंच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस. डोक्यानं जरांगेंनी उपोषणाचा मार्ग निवडला. पुन्हा उपोषण होत नव्हतं तर अध्यादेशाचा कायदा करण्यामध्ये चालढकल 100% झाली असती. 14 फेब्रुवारी महाराष्ट्र बंद. बंदला तुमचा पाठिंबा आहे का? नेमकं घडायलंय का? आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले. त्यातच आता सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. 14 तारखेला शांततेमध्ये महाराष्ट्र बंद पाळा असं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलंय. सकल मराठा समाजाकडून येत्या 14 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबईतल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनात राज्य सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असून त्याचं परिपत्रकही राज्य सरकारनं काढलंय. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाहीये. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसलेत. त्यामुळे या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी येत्या 14 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. ते मेसेजेसही सोशल मीडियावर सकल मराठा समाजानं व्हायरल केलेत. कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी तसेच सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघालेले होते. पण त्यांना मुंबईच्या वेशीवर थांबवण्यात आलं. राज्य सरकारला त्यामध्ये यश आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याचं सांगत त्यांना सरकारचा GR दिला. या GRची अंमलबजावणी होत नसल्यामुळे सकल मराठा समाजाकडून 14 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे. पण या सगळ्या घडामोडींमध्ये आता मनोज जरांगे पाटील या महाराष्ट्र बंदच्या हाकला पाठिंबा देतात की नाही हे पाहणं गरजेचं आहे. कारण लोक सध्याच्या घडीला फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटलांचंच ऐकतात. आता राहिला विषय महाराष्ट्र बंदचा, तर ओबीसी आणि इतर समाज या गोष्टीला विरोध करणारे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे 14 फेब्रुवारीचा बंद कितपत यशस्वी होतोय हे पाहणं गरजेचं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांनी जेवण, अन्न, पाणी दोन्ही सोडलेलं आहे आणि त्यासोबतच ते पाणी सुद्धा घेत नाहीये. डॉक्टरांचा उपचार सुद्धा घेत नाहीयेत. पहिली गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या वेशीवरती ज्यावेळी त्यांना अडवण्यात आलं किंवा जो अध्यादेश त्यांच्या हातामध्ये देण्यात आलेला होता तिथून पुढे बऱ्याचशा घडामोडी किंवा बरेचसे निर्णय जे होते ते घेणं गरजेचं होतं अशीही एक बाजू समोर येते. परंतु झालं गेलं, गंगेला मिळालं. उशिरा का होईना मनोज जरांगे पाटलांच्या लक्षात आलंय की हा पॉलिटिकल गेम खूप मोठा आहे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे जे मंत्री आहेत ते काहीतरी गनिमी कावा करू शकतात आणि त्यामुळेच 15 तारखेनंतर सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या अगोदरच अध्यादेशाचा कायद्यासाठी जे काही इकडून ताकद लावता येईल ती ताकद लावण्याचा प्रयत्न जरांगेंचा सुरू आहे. याबाबत तुमचं काय मत आहे? 14 फेब्रुवारीला सकल मराठा समाजाकडून जे महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे त्याला तुमचा पाठिंबा आहे का? कमेंट जरूर करा. जय महाराष्ट्र पब्लिक.